मुंबईतील या 3 मैत्रिणींनी शाळेत असताना पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण करून दाखवून आता स्वतःचे फूड ट्रक चालवत आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पास्ताज, वेगवेगळ्या प्रकारचे मोमोज, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रँकीज रोल आणि फ्रेंच फ्राईजचे प्रकार त्यांनी मेन्यूमध्ये ठेवलेले आहेत, ज्याची त्यांना ग्राहकांना हा उत्स्फूर्त प्रतिसाद तर मिळतोच आहे। तसेच या तिन्ही मिळून 50,000हून अधिक कमाई करत आहेत। त्यामुळे ह्या तिन्ही मैत्रिणींनी त्यांचं स्वप्न साकारण्यासाठी ह्या फूड बिझनेसमध्ये कशी तयारी केली आहे हे पाहूयात। माझं नाव तन्वी, दिव्या, श्रुती। तिघी लहानपणापासूनच्या स्कूल फ्रेंड्स, बेस्ट फ्रेंड्स। जसं सगळ्यांचे स्वप्न असतात शाळेपासून की काहीतरी करूया, बिझनेस करूया, तसं आमचं पण होतं। तेव्हा वाटलं नव्हतं ही मस्ती आज सत्यात उतरेल, बट येस आज हे सत्य आहे, रियालिटी आहे। काही वर्षानंतर आम्ही त्या सगळ्या गोष्टी इग्नोर केल्या, जे आमचं लहानपणीचा चपलटपणा होता बिझनेस आम्ही ते सगळं इग्नोर केलेलं। आणि अचानक 2 वर्षापूर्वी माझ्याच घरी बसलेलं असताना मस्तीच चालू होती, तेव्हाही ॲज युजल अचानक एक जण म्हणाले की चला काहीतरी करूया, युनिक करूया, बिझनेस करूया, जॉबपासून कंटाळा। आणि दोघींचा पण उरलेला रिस्पॉन्स असा म्हणजे नव्हता की नाही यार काय पण बोलते। दोघींचे पण असाच प्रकार की हा चला करूया। आणि आम्ही अचानक ही सुरुवात केली, काही नॉलेज नव्हतं, आमचा बॅकग्राऊंड सुद्धा हा नाही आहे। आम्ही दोघींनी प्लेन B.Com केलं आहे, तिने मास्टर्स केलं आहे सेम कॉमर्समधून, काहीच बॅकग्राऊंड नसतानाही आम्ही या फील्डमध्ये उतरलो। ऑफकोर्स फॅमिलीने खूप सपोर्ट केला, एकाच्याही फॅमिलीने असं नाही की अरे तुम्ही काहीही करताय, कोणीच नाही। सगळ्यांनी आम्हाला खूप उलटा असं म्हणजे आवड दाखवली आमच्या आवडीसाठी। शॉप घ्यायचं नव्हतं, सगळेच घेतात, आम्हाला काहीतरी युनिक करायचं होतं, सो आम्ही फूड ट्रक हा कॉन्सेप्ट चूज केला। 2 वर्षापूर्वी खूप मेहनत घेऊन हा फूड ट्रक आम्ही पूर्ण स्वतःच्या डोक्याने डिझाईन केला। अंधेरी विजयनगरच्या इथे एरियामध्ये आम्ही हा ट्रक लावला, आम्ही इथेच राहतो जवळपास। आणि आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला या फूड ट्रकसाठी। आमचा मेन्यूसुद्धा आम्ही खूप छान डिझाईन केला आहे, म्हणजे आमच्याकडे मोमोज आहेत, पिझ्झा, पास्ता, गार्लिक ब्रेड, जे यंग क्राऊडला एकदम अट्रॅक्ट करतं। आम्हाला पहिला वाटलं यंग क्राऊड, बट नाही, आम्ही रॉंग होतो। आमच्याकडे ऑफिस क्राऊडसुद्धा तेवढ्याच प्रेमाने आणि तेवढ्याच जोशाने इकडे येतात खायला। पाऊस असू दे, काही असू दे, आमच्याकडे पावसासाठी अरेंजमेंटसुद्धा एवढी प्रॉपर नाही होऊ शकत बिकॉज ऑफ BMC ऑफकोर्स, पण एवढ्या जागेतसुद्धा लोक आमच्याकडे थांबून वेळ काढून खाऊन जातात। आम्हाला खूप भरभरून प्रेम दिलं लोकांनी, एवढं प्रेम दिलं की 2 वर्षात आम्ही विलेपार्ले येथे आमचं सेकंड आउटलेट ओपन केलं। ऑफकोर्स ते आम्ही शॉप ओपन केला, आम्हाला एक प्रकारे शॉप हवं होतं, सो आमचं तिथे सुद्धा विलेपार्ले मालविया रोड येथे पण एक आमचं आउटलेट आहे, कॅफे डिलाईट या नावाने। आणि ट्रक डिलाईटला जेवढं लोकांनी प्रेम दिलं आहे तेवढंच कॅफे डिलाईटला पण देतील याची आम्हाला खात्री आहे। सो होपिंग तुम्ही सगळ्यांनी ट्रक डिलाईट आणि कॅफे डिलाईट दोन्हीकडे विजिट करा। थँक्यू। त्यामुळे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या तिन्ही मैत्रिणींनी त्यांचे शिक्षण करत पाहिलेले फूड ट्रकचे स्वप्न हे त्यांच्या मेहनतीने रंगवून दाखवले, जे फूड ट्रक अंधेरीतील विजयनगर परिसरामध्ये आहे। या फूड ट्रकच्या किमती ह्या 80 रुपयापासून ते अगदी 200 रुपयापर्यंत अगदी निवडक मेन्यूपासून त्यांनी ग्राहकांना योग्य दरात ठेवलेले आहेत। न्यूज 18 लोकल, प्रियांका जगताप, मुंबई।